महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कमाल केली आहे। म्यानमारमध्ये बनावट नोकरीच्या आमिषाला फसलेल्या तब्बल 283 भारतीयांची नुकतीच सुटका करण्यात आली। त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 जणांचा समावेश आहे। या नागरिकांना वाचवण्यात महाराष्ट्र सायबर पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम सायबर शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू। मास्कच्या आत दडलेले हे चेहरे नीट पाहून घ्या। हे आहेत सायबर गुन्हेगार। खोट्या भूलतापा देऊन पैशांचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारे महाबिलंदर भामटे। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीनं या सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे। त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 283 भारतीय नागरिकांना नोकरीचा आमिष दाखवून गंडवलं। म्यानमार थायलंड सीमेवर नेऊन त्यांना नको ते उद्योग करायला भाग पाडलं। नोकरीच्या आमिषानं म्यानमारमध्ये फसवणूक। भारतातील 283 जणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। पासपोर्ट आणि व्हिसाचा सगळा खर्च संबंधित कंपनीनंच केला। म्यानमारला नेऊन त्यांना चक्क $5000 विकण्यात आलं। तिथं कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पडलं। त्यांना मुंबई आणि दिल्लीतील काही नंबरवर फोन करायला सांगायचे। तुमचा मोबाईल फोन लवकरच बंद होणार आहे अशी भीती समोरच्या व्यक्तीला घातली जायची। त्यानंतर त्यांचा डेटा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जायची। या सगळ्या प्रकारामागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचा हात होता। महाराष्ट्र सायबर पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली। म्यानमार आणि थायलंडमधील भारतीय दूतावासांच्या सहकार्यानं म्यानमारमध्ये फसलेल्या 283 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली। गेल्या सोमवारी थायलंडमधील माईसोट येथून भारतीय हवाई दलाच्या विमानानं या सगळ्यांना भारतात आणण्यात आलं। त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 जणांचा समावेश होता। त्यांना म्यानमारमध्ये पाठवणाऱ्या कंपनीतील काहींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र के यूथ को हम लोग म्यांमार और थाईलैंड से सिक्योर कर यहाँ पर लाने पर सफल हो पाए हैं। उनको रेस्क्यू किया गया है। दे हैव बीन रेस्क्यूड फ्रॉम म्यांमार स्पेशली, और इनको जॉब के प्रॉमिस पर, ये जो पीछे लोग आप देख रहे हैं, लगभग 60 लोगों को हम लोगों ने रेस्क्यू करवाया है थ्रू हेल्प फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स, और इन लोगों को हाई पेइंग जॉब के लालच पे वहाँ पर भेजा गया। और जब ये हमारे संज्ञान में बात आई तो हम लोगों ने सेंट्रल गवर्नमेंट, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स के साथ कोऑर्डिनेट करके इन लोगों को वहां पे रेस्क्यू कराया। यापैकी काही जणांना गोवा पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली। या प्रकरणी एका कझाकिस्तानमध्ये राहणाऱ्या मोडक्याच्याही सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। वन ऑफ द विक्टिम ही वाज बैडली बीटन ओवर देयर। तो ये विक्टिम्स जो है, ये विक्टिम्स फैमिली मेंबर्स को इन्होंने कन्वे किया था जो भी वहाँ पे चल रहा। इसके बाद में इस लोकल पुलिस स्टेशन तक कुछ बातें गई, साथ में साइबर को रिपोर्ट हुआ। ये सब बातें मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स, MHA, इनके थ्रू हमने वहाँ पे टाई अप किया थाईलैंड गवर्नमेंट के साथ में। और ये जो एरिया था मायावड़ी करके जो एरिया है, ये बॉर्डरिंग थाईलैंड का एरिया है। ऑफिशियल्स और MHA इनके थ्रू वहाँ पे कांटेक्ट करके एग्जैक्टली वहाँ पे कौन कौन है ये आइडेंटिफाई किया गया। और उसके बाद में MHA के थ्रू यहाँ पे इनको सबसे पहले दिल्ली लाया गया, और दिल्ली से फिर 60 जो लोग हैं जो एक्चुअली 2 प्लेन्स में आए थे 2 अलग अलग दिन में, और उनको वहाँ से फिर मुंबई लाया गया और फॅमिली मेंबर्स को हँड ओव्हर किया गया। परदेशात नोकरी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात। त्यासाठी प्रसंगी आपली जमीन संपत्ती मिळवून व्हिसा आणि पासपोर्टसाठी जुगाड करतात। मात्र अनेकदा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून त्यांची फसवणूकच होते। त्यामुळे भरमसाठ पगाराच्या आमिषांना बळी न पडता योग्य कंपनीची निवड करा असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय। सायबर फ्रॉडच्या माध्यमातून जर आपली आर्थिक फसवणूक झाली तर घाबरून जाऊ नका। आपल्याला 1930 आणि 1945 या क्रमांकावरती फोन करून तात्काळ आपली झालेली फसवणूक आहे ती रोखता येऊ शकते। महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या माध्यमातून अद्ययावत अशा पद्धतीचं तंत्रज्ञान उभं करण्यात आलेलं असून यामध्ये अत्यंत योग्य अशा प्रकारचं सॉफ्टवेअर, त्यासोबतच तज्ज्ञ आणि पोलीस अधिकारी यांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे। आणि ह्या सर्वांना एकत्रित घेत महापे येथील मुख्य कार्यालयामध्ये याचं संपूर्णपणे सर्व्हिलन्स आहे ते आता सध्या केलं जात आहे। यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील आर्थिक फ्रॉड किंवा सायबर फ्रॉड आहेत ते रोखण्यासाठी मोठी मदत देखील होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।